शिवसेना भाजपा युतीचं घोडं पुन्हा अडलं, ते अडणारच होतं। एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना भाजप नेते करत असलेली टीका शिवसेनेला झोंबलीये। किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्याकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय। या टीकेला शिवसेनेचे नेते आता वैतागलेत। ही टीका अशी सुरू राहणार असेल तर जागा वाटपाच्या बैठकीला जाण्यात अर्थच नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली आहे। आमच्या पक्षप्रमुखांवरती ज्या पद्धतीने आरोप करतायत, एका बाजूने बैठका चालू ठेवायच्या युतीच्या आणि दुसऱ्या बाजूने आमच्या पक्षप्रमुखांवर आरोप करायचे, हे काय आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आणि ज्या पद्धतीने अशा प्रकारचे आरोप होत असताना बैठका करणं हे उचित नाही। आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करावा आणि ही टीका थांबवावी, असं शिवसेना नेते म्हणतात। आगतिकता दाखवून युती करण्यापेक्षा स्वबळावर लढावं, अशी मागणी होऊ लागलीय। बघा, युतीसाठी बसलोय, परंतु कोणी आमच्या पक्षप्रमुखावर आरोप करेल, युती ही आगतिकतेने होणार नाही। शिवसेनेची कुठली आगतिकता नाहीये की युती करणं। जर वेळ पडली तर स्वबळावरती लढण्याची ताकदही आमची आहे। खरं तर भाजपनं मागितलेल्या 114 जागांची यादी तयार आहे। ही यादी गुरुवारी शिवसेनेला दिली जाणार होती, मात्र त्यावर आता शिवसेना काहीच बोलायला तयार नाही। भाजपच्या एका नेत्यानं खासगीत याचं वेगळंच कारण दिलंय। या 114 मधले काही वॉर्ड हे विद्यमान शिवसेना नगरसेवकांचे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे यादी बाहेर आली तर हे नगरसेवक भाजपचा रस्ता धरतील, अशी भीती शिवसेनेला वाटतेय। त्यामुळे शिवसेनेनं जागा वाटपाची चर्चा अचानक थांबवल्याची कुजबूज राजकीय क्षेत्रात सुरू आहे। तर शिवसेना भाजपचा हा नेहमीचा खेळ असून मुंबईकरांनी याला भूलू नये, असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलंय। बीजेपी कहती है कि मुंबई महानगर पालिका में भ्रष्टाचार का माफिया राज है और वो माफिया राज का स्रोत मातोश्री है, और आज वही बीजेपी उसी भ्रष्टाचारी शिवसेना के साथ युति करने की वाटाघाटी कर रही है। तो आता बीजेपी आणि शिवसेनाचे लोक जो ढोंग करत आहेत, त्या ढोंगाबद्दल मुंबईकरांना एक सावध पवित्रा घेतला पाहिजे आणि त्यांना हा भाजप शिवसेनाच्या महज लोकांचा मत घेण्याचा एक ड्रामा आहे। कारण शिवसेना म्हणते ते असो की भाजप नेते खासगीत सांगतात ते असो की निरुपम म्हणतात तसा हा सगळा फार्स असो, निवडणुका आणि उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना युतीमध्ये चर्चा कमी आणि गोंधळ जास्त अशी स्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।